नमस्कार. आपण पाहणार आहोत बँक निफ्टीसाठी काही महत्त्वपूर्ण लेवल. आज बघितलं असेल आपण की बँक निफ्टीमध्ये जवळपास 800 पॉईंटचा फॉल दिलेला आहे. आपण तुम्ही जर पाठीमागले व्हिडिओ बघितलं तर आपण क्लिअर सांगितलं होतं की तुम्हाला 45,080 पर्यंतचे डाऊनसाईडचे टार्गेट मिळू शकतात. आज जवळपास 900 पॉईंटचा फॉल दिलेला आहे बँक निफ्टीने. ज्या आपण मागील व्हिडिओमध्ये लेवल दिलेल्या होत्या त्या लेवल ब्रेक केल्यानंतर, परंतु आज मार्केट एवढं पडून देखील खूप साऱ्या लोकांना लॉसच झाला आहे. वैयक्तिक मला सुद्धा लॉसच होता काही काळापर्यंत. तर असं का? तर आपण बघितलं असेल मार्केटमध्ये तर खूप व्होलॅटिलिटी या ज्या कॅन्डल बनत आहे, या ज्या कॅन्डल आहेत तुम्ही चेक करा, अचानक फॉल आहे. अचानक मार्केट काय होते, एका जागेवर स्टक करते आणि अचानक फॉल देते. त्यामुळं या ठिकाणी बघा, जर एखादा व्यक्ती इथून मार्केट पडते म्हणून या ठिकाणी ब्रेक झाल्यानंतर बसला, या कॅन्डलमध्ये त्याचं सर्व उडून गेलं टॉप लॉस. तर आपल्याला पाहायचं आहे की उद्यासाठी बँक निफ्टीमध्ये कुठल्या लेवल इम्पॉर्टंट असतात किंवा ज्या लेवल अशा आहेत की त्या ब्रेक केल्यानंतर मार्केटमध्ये चांगला मूवमेंट मिळू शकतो. ओके, SBN. आपण SBN बद्दल खूप सांगितलेलं आहे. PUC स्टॉकबद्दल आपले खूप सारे व्हिडिओ बनवलेले आहेत की PUC स्टॉकला सोडू नका, मार्केट PUC स्टॉक खूप वरती जाणार आहे. आपण ओल्ड व्हिडिओ बघा, 750 रुपयाचे SBIचं टार्गेट दिलेलं आहे SBNचं. जर आज आपण बघितलं तर SBNनं लगभग 718 रुपये हाय मारलेला आहे. ओके, चला तर आपण उद्यासाठी पाहू. पहिल्यांदा पाहू निफ्टी. ओके, टाइम फ्रेम डेचा पाहू पहिल्यांदा. ओके, डेमध्ये आपण पाहू शकतोय निफ्टी हा जो एक ट्रेंड बनलेला आहे, आगे या ट्रेंडमध्ये आलेली आहे. चेक, हा जो बॅकला डेसाठी ट्रेंड बनला होता, अगेन या ट्रेंडला आलेली आहे निफ्टी. आता आपल्याला निफ्टीमध्ये इम्पॉर्टंट लेवल काय असतील तर बघा, जर आजचा लो म्हणजेच लगभग 21,700 जर 15 मिनिटासाठी होल्ड होत असेल तर लक्षात ठेवा आपल्याला 21,450 पर्यंतचे डाऊन साईडचे टार्गेट मिळू शकतात. 21,700 पहिले 15 मिनिट डाऊन साईडला सस्टेन होत असेल तर लक्षात ठेवा आपल्याला 21,450 पर्यंतचे डाऊन साईड टार्गेट मिळू शकतात. 21,450ला मार्केट हे सपोर्ट घेण्याचा प्रयत्न करत आणि त्यानंतर जर ब्रेक झाला तर लक्षात घ्या तुम्हाला 21,350, 21,250 ते फायनल 21,80 पर्यंतचे टार्गेट मिळू शकतात जर या लेवल ब्रेक करत मार्केट आलं तर. अपसाईडला कॉल साईडमध्ये बसायचंय तुम्हाला 21,750 15 मिनिटाच्या वरती होल्ड होत असेल तर पहिलं टार्गेट असेल 21,850 ते आजचा हाय 22,020 या पद्धतीचे टार्गेट भेटू शकतात. तसंच बँक निफ्टीमध्ये काय होऊ शकतं, बँक निफ्टी जर आपण बँक निफ्टीमध्ये पाहिलं तर आपल्याला असं दिसून येते की बँक निफ्टी अजून एक वेळा त्याच्या सपोर्टवरती होल्ड झालेली आहे. आपल्यासाठी आता उद्या बँक निफ्टीची 44,850 ही लेवल खूप इम्पॉर्टंट आहे. या लेवलवरनं जर मार्केट पडलं, बँक निफ्टी पडली तर तुम्हाला फॉल हा 44,400 पर्यंतचा मिळू शकतो आणि पॉसिबल आहे की बँक निफ्टी ही ज्या या पद्धतीमध्ये पडलेली
इथपर्यंतचा सपोर्ट घेऊन बँक निफ्टी वरती जाण्याचा प्रयत्न करेल. त्यानंतर आपल्याला इम्पॉर्टंट लेवल कुठले आहेत, हा जो सपोर्ट बनलेला आहे, जर 43,900चा सपोर्ट बँक निफ्टीनं ब्रेक केला तर त्यानंतर बँक निफ्टीमध्ये सडन फॉल भेटल, जो की आज बघायला भेटला होता 800-900 पॉईंटचा. आपल्याला बँक निफ्टीमध्ये या रेंजमध्ये म्हणजे 44,300 ते 43,900 या 400-500 पॉईंटच्या रेंजमध्ये आपल्याला रिव्हर्सल झोन सापडायचा आहे. याच पॉईंटमध्ये बँक निफ्टी रिव्हर्स होऊ शकते. आणि जर एक्झॅक्ट बघायचं गेलं की रिव्हर्सिंग पॉईंट कुठे येऊ शकतो, तर लक्षात घ्या, हा जो ट्रेंड बनत आहे तर या ट्रेंडवरती बँक निफ्टी जो आपण ड्रॉ करून ठेवलेला आहे, इथंच कुठंतरी एक रिव्हर्सिंग पॉईंट बनायला पाहिजे 44,000च्या आसपास. आपल्याला उद्याच्याला बँक निफ्टीमध्ये ही लेवल खूप इम्पॉर्टंट. आज चालू 44,850च्या खालती बँक निफ्टी सस्टेन राहिली, प्रत्येक अपला सेल मारायचे, प्रत्येक अपला सेल मारायचे. टॉप लॉस जो असेल तो 45,080चा ठेवायचा आहे आणि प्रत्येक अपला सेल मारण्याचा प्रयत्न करायचा. टार्गेट हे तुमचं 44,300 पर्यंतचे मिळू शकतात. बघा, इथं आपण जी गोष्ट प्रत्येक सांगतोय की प्रत्येक तुम्हाला चार्ट वाचता यावा यासाठी आहे. आपण काल परवाच्या काळामध्ये व्हिडिओमध्ये CDSLचा स्टॉक दिलेला होता अभ्यासासाठी. चेक करा, मार्केटनं जरी फॉल मारला असेल तरी CDSLनं आपल्याला लगभग 1800 पासनं एक 250 पॉईंटची रॅली दिलेली आहे, लक्षात ठेवा. या 2-3 दिवसामध्ये आताही जर CDSL मध्ये लक्षात ठेवा, हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे. जर 2060 2070 ब्रेक होऊन होल्ड राहिलं तर जे आपण टार्गेट दिलेले त्या पॉईंटचे ते सर्व टार्गेट डन होतील. ओके, आपण एक स्टॉक पाहणार आहोत ऑप्शन मधला, जो की मुवमेंट चांगले देऊ शकतो. HAL चेक. या स्टॉकमध्ये ब्रेकआउट दिसत आहे. चेक. हा एक रेंजचा ब्रेकआउट दिसत आहे. या स्टॉकमध्ये देखील आपल्याला येत्या काळामध्ये चांगली मुवमेंट बघण्यास मिळू शकते. आजही देखील या स्टॉकनं 5% रिटर्न दिलेलं आहे. येत्या काळामध्ये हा स्टॉक एक 3400 पर्यंतची मुवमेंट करताना दिसू शकतो. थँक्यू. हे होते उद्याचे आपले व्ह्यू. मार्केटमध्ये काय होऊ शकतं, शेअर बाजारामध्ये प्रत्येक व्ह्यू असतो. मार्केटमध्ये तो होईलच असा नाही, परंतु पाठीमागले काही रेफरन्स घेऊन आपण त्यावर ऑब्झर्वेशन करून ते व्ह्यू दिलेले असतात. प्रत्येकानं चार्ट ट्रेडिंग शिका. चार्ट ट्रेडिंग शिकल्यानंतर आपल्याला मार्केटमध्ये 100% कोणी प्रिडिक्शन करू शकत नाही, परंतु जे मोठे लॉसेस होणार आहेत किंवा आपल्याला ॲटलिस्ट या गोष्टी समजून येतात की कुठली लेवल ब्रेक झाल्यानंतर आता मार्केट खूप मोठा फॉल देऊ शकतं, आपण बाहेर निघायला पाहिजे. थँक्यू.